नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे व्हेज मोमोज. तर मोमोज म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, लहान मोठे सगळेच. तर आजचा स्पेशल मेनू आहे तो म्हणजे खास माझ्या लहान मुलासाठी, त्याला सुद्धा मोमोज खूप आवडतात. तर मोमोज बनवण्यासाठी मी साहित्य घेतलंय. गाजर आहे 1 वाटी, कोबी आहे चिरलेला, मक्याचे दाणे थोडेसे, आणि इथे मी बीटचा ज्यूस काढलाय, आणि इथे लसूण आणि अद्रक आहे. तर आपण सुरुवात करूया मोमोज बनवायला. तर पहिल्यांदा आपण पीठ तयार करून घेऊया. तर बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये मी 1 कप पीठ घेतलंय. हे मैद्याचं पीठ नाही आहे, कणकेचं पीठ आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे चवीसाठी. याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे मी चवीपुरतं. आणि हे जे पीठ आपण तयार करणार आहे हे पूर्ण मी बीटचा ज्यूस वापरणार आहे ह्याच्यासाठी. मस्त हेल्दी मोमोजसाठी हे आहे. लहान मुलांना खायला द्यायचं म्हटल्यावर सगळं लक्षात घ्यायला लागतं. ह्याच्यात लागलं तर थोडंसं पाणी पण तुम्ही आपल्याला ॲड करू शकता. आता मला थोडंसं पाणी कमी पडलंय म्हणून मी थोडंसं पाणी पण ॲड केलं ह्याच्यात. साठी ठेवूया, तोपर्यंत बाकीचं प्रिपरेशन करून घेऊया. डो रेडी झालाय. आता हे सगळं साहित्य आहे ना आपण थोडंसं सॉटे करून घेणार आहे ऑइलमध्ये किंवा बटरमध्ये. थोडंसं ऑइल आहे. ऑइल आता गरम झालं, लसूण टाकला याच्यामध्ये. नंतर ॲड केला कॅरेट, हे कॉर्न ऑलरेडी मी बॉईल करून घेतलं. थोडी कोथिंबीर घालणार आहे. मीडियम हीटवरतीच आपल्याला हे सॉटे करायचं. हाय फ्लेम केली तर जे भाज्या आहेत ते पटकन शिजल्या जातात. आपल्याला फक्त ह्याचा कच्चापणा मोडायचा आहे. थोडीशी कॅप्सिकम घातलेली. आता याच्यात पण आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे. ब्लॅक पेपर पावडर आहे ही. मस्त असे सॉटे झाले छान. आता ह्याचा कच्चापणा मोडलाय. त्याला आपण मस्त त्याचे आता काढून घेणार आहोत. गॅस बंद करते. हे आता रेडी झालंय. चला तर आपण आता ह्याला काढून घेणार आहोत. आता हे आपलं स्टफिंग रेडी आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं चीज घालणार आहे. चीज कधी पण खिसताना आपल्याला जी तुमची छोटी खिसणी असेल तिला थोडंसं ऑइल लावायचं. मी चीज बिलकुल चिपकत नाही.
हे चीज गरममध्येच टाकते, त्यामुळे मी मेल्ट व्हायला लवकर मदत होईल. ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता रेस्ट करून रेडी झालंय, तर आपण ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहे. या साईजचे बॉल आपल्याला बनवून रेडी करायचे. हाताला चिपकत असेल तर तुम्ही थोडंसं ऑइल ग्रीस करून घेऊ शकता हाताला. छान छोटे छोटे असे बॉल आपले तर रेडी झाले. तर आपण आता ह्याला पटापट लाटून घेऊया. हे सगळे बॉल आता आपले रेडी झाले छोटे छोटे. आता तुम्ही ह्यापेक्षाही छोटे बनवू शकता. आता आपण हे रोल करून घेऊया पटापट. चला तर आता हे पोळपाटावरती आपण गोल गोल लाटून घेऊयात मस्तपैकी. मी याला पिठावरतीच लाटते. पाहिजे तर तुम्ही ऑइल वरती पण लाटू शकता. एकदम पातळ पातळ असे आपल्याला लाटून घ्यायचे. एकसाथ सगळे पहिले हे रोल करून घ्यायचे आणि असे एका ताटामध्ये पसरवून ठेवायचे, त्यामुळे ते एकमेकांना चिपकणार नाही. आणि लास्टला सगळे आपण रेडी. आणि आता टाइम आहे तो म्हणजे हे मोमोज डम्पलिंगचा. असं डम्पलिंग तर मला काही एवढं जमत नाही आहे, तरीसुद्धा बघूया, ट्राय करूया. आपण काही नेहमी मोमोज बनवत नाही, त्यामुळं आय डोंट नो डम्पलिंग कसं बनणार आहे माझ्याकडून. शेवटी कसंही असो, मोमोज पोटातच जाणार आहेत. कसंही डम्पलिंग आलं तुमचं तरी टेस्टची मतलब आपल्याला, बरोबर की नाही. आता ह्याच्यामध्ये हे असेच करतात, पण आपल्याला काही प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे जसा येईल तसा येईल. तर हा असा मोमो डम्पलिंग असाच असावा असा काही नियम नाही आहे. तुम्ही सिंपल सुद्धा आपण जसे करंजा करतो आणि बंद करून घेतो दोन्ही साईडने, तसं सुद्धा आपण सिंपल करू शकतो. किंवा आणखी दुसरा वे म्हणजे मोदकासारखे सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण आता तुम्हाला लहान मुलांचं तर माहिती आहे, त्यांनी बाहेर खाल्लेले मोमोज ओव्हल शेपमध्येच असतात, त्यामुळे मी तरी तसेच बनवणार आहे. So yes baby. हा पण मोमो माझा असा मस्तपैकी रेडी झालाय. तर हे सगळे अशाच पद्धतीने मी बनवणार आहे. आता हा कसा आकार आला आय डोंट नो. कुठला बेबी डम्पलिंग झालेले आहेत. तर इथे जे आहे ते सुरुवातीचे आहेत, त्याचा आकार मला काही जमलेला नाही. सो नंतर प्रॅक्टिसने मला जमलं. खरं तर मी 2 वर्षानंतर मोमोज बनवते, सो त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता. चला आता स्टीमची तयारी करूया. ही चाळणी आहे माझ्याकडे, तर ह्याला मी ऑइल लावून घेते आणि ऑइल लावल्यानंतर हे असे मोमोज ठेवून देऊया आपण स्टीमसाठी. चला तर हे पाणी मी ऑलरेडी बॉईल करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यावरती अशी चाळणी ठेवून द्यायची आणि वरून पायकाचं झाकण ठेवायचंय. चला तर हे 20 ते 25 मिनिट आपण स्टीम करणार आहे.
रेडी झालेत आपले मोमोज, तुम्ही बघू शकता. वाव. आता आपण ह्याला मस्तपैकी काढून घे. गव्हाच्या पिठापासून बनलेले हेल्दी आणि टेस्टी मोमोज आपले रेडी आहेत. मध्ये पण जाता जाता मंडळी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट